वळत पुढच्या बातमीकडे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला आणि या मेळाव्यातनं उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर निशाणा साधला। भाजपला सोडलं, हिंदुत्वाला नाही असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस बोलले की शिवरायाचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावसं वाटतं। पुढचं बोलण्याच्या आधी त्याने कोणतरी सांगितलं की अमित शहा त्यांच्याबद्दल एकेरी नावात बोललेत, शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केलाय, मग थांबले। पण आपण लोकशाहीमध्ये, कारण माहिती आहे तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत, काय कोणत्या तोंडाने तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व हिंदुत्व, मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य नाहीच आहे। तुम्हाला आम्ही सोडले, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही। मी परत सांगतो, या ढोंगावरती मी लाथ मारलेली आहे। मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। राज्यपाल पदाचा अवमान जर त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल तर तिचा मान सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे दाखवून दिलेलं आहे। मग राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा। ही शिवसेनेची मागणी आहे। हा पराभव मी पराभव मानायला तयार नाही। हा आपला पराभव खोटा दाखवला गेलेला आहे। आज जरी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तरी आपलं सरकार पुन्हा यांच्या दुपटीने, म्हणजे आता 288च्या वरती जागा नाहीत म्हणून, पण यांच्यापेक्षा जास्त संख्येने आणि मतांनी आपली जनता, कारण मला माझ्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेवरती पूर्ण विश्वास आहे। जरी आपण मोठे केलेले हे गद्दार उफराटे निघाले तरी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि माझे सगळे बांधव हे असे उलट्या काळजाचे होऊ शकत नाही। यांना यांची एक दिवस जागा दाखवल्याशिवाय छत्रपतींचा महाराष्ट्र राहणार नाही हा विश्वास माझ्यामध्ये। ठीक आहे, काही वेळेला खड्डे येतात, पण त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जाण्याची हिंमत पाहिजे। आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट आली सगळ्यांना सांगतो, म्हणजे आणि म्हणून असं नाही, आणि म्हणून नाही, कारण अजून मी काय दाढी वगैरे वाढवलेली नाही आहे खाजवायला तर, आणि मला अशी दुसऱ्यांचे वडील चोरायची गरज पण नाही आहे। जे आहे ते एसन्सी त्यांना सोडून द्या। आपण पाहिलं असेल फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून ओढत होते, म्हणजे घशामधून पण नाही, की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर, आठवतं ना काय काय सांगत होते ते? काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। फडणवीस साहेबांचं सरकार बसलं, स्वतःचे 135 आमदार आलेले आहेत, एशनशी तिकडे चिकटलेले आहेत, कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील। काल परवाकडे बातमी आली, खैरे साहेब नाराज, चालले जा, कुठे जात आहे? जाऊ शकत नाही ही माणसं, जाऊ शकत नाही। पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं। चालले, कुठे चालले? आज सगळे माझ्या सोबत आहेत। ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं होतं ते नाशिक पालकमंत्र्याविना आज बेवारस का पडलेलं आहे? का त्याला पालकमंत्री नेमत नाही आहेत तुम्ही? एवढं नाशिकबद्दल तुमचं प्रेम उतू जात होतं की नाशिक आम्ही दत्तक घेतो। काय दत्तक बाळाचे काय तुम्ही लाड केले तुम्ही नाशिककरांनी, मला सांगा जरा। कुठेही नाशिक बेवारस नाही। नाशिकमध्ये सगळी कामं व्यवस्थित चाललेली आहे। कुंभमेळ्याची तयारी अतिशय वेगात चाललेली आहे। पण मला समजत नाही उद्धवजींना नाशिकमध्ये विचारतं कोण आहे? त्याचं आहे काय राहिलेलं त्या ठिकाणी? त्यांना म्हणतात निवडणुका आहेत महापालिकेच्या, त्याला सामोरं या आणि तुमचं कोण निवडून येतं ते त्या ठिकाणी